सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे 5 पांढऱ्या लक्ष्मीवर्धक वनस्पती कोणत्या, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. पहिलं आहे पांढरी रुई. हिला श्वेत मांदार असेही म्हणतात. या वनस्पतीत लक्ष्मीचा वास असतो. याची 14 वर्ष पूजा केली असता म्हणजे त्यांच्या बुडाशी म्हणजेच खोडामध्ये गणपती तयार होतो आणि त्यांचा वास राहतो. अनेक आध्यात्मिक गोष्टींसाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. दुसरी आहे पांढरी कण्हेरी. ही वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठायी लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते. याला शेवग्याच्या शेंगासारखी छोटीशी फळं स्वरूपात शेंग येत असते. आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत ठेवावी. तिसरी आहे पांढरी शेवंती. ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात लावणे हे सर्वच कार्यासाठी शुभ मानले जाते. तुम्ही कुंडीमध्ये तरी पांढरी शेवंती नक्की लावा. चौथा आहे पांढरी भुईरिंगी. हिला लक्ष्मणा असेही म्हणतात. इंद्रजित व लक्ष्मण यांच्या युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध झाले. त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणागिरी आणला. त्यात संजीवनी नामक पांढरी भुईरिंगी लक्ष्मणाला औषध स्वरूपात दिली होती, म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात. हिला वांग्यासारखी पिवळी फळे येते. यामध्ये 2 प्रकार आहेत, वेल आणि वनस्पती. ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपात लावावी. 5वं आणि शेवटची आहे ती म्हणजे पांढरी जास्वंदी. जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती असल्याने हिचा अनेक आजारांवर उपयोग होतो. स्त्रियांच्या आजारांसाठी विशेष गुणकारी लाल जास्वंदी जसे गणेशप्रिय आहे, तशी पांढरी जास्वंदी लक्ष्मीप्रिय आहे. आणि लक्ष्मी म्हणजे नक्की काय, तर जो हा मानवदेह मनुष्याला मिळाला आहे तो सुदृढ आणि निरोगी असणे. अशा या 5 वनस्पती घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते. आपण इतरही झाडे लावतो, पण आपल्याला त्याची काहीही माहिती नसते किंवा फक्त शोची असतात. त्यांना फुलं येत नाही आणि पानांचा देखील काहीही उपयोग होत नाही. त्यापेक्षा हे 5 लक्ष्मीवर्धक वनस्पती तुम्ही तुमच्या घराच्या छोटी जागा जरी असेल तर कुंडीमध्ये नक्कीच लावा. याने खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.